नमस्कार, मैं हार्दिक और लोक प्रधान न्यूज़ में आपका स्वागत है। मैं गफूर सौदागर। आज हम देख रहे हैं विजय मालक यहाँ पर 30,000 की लीड लेकर आगे 11वीं पीढ़ी में निकल चुके हैं और यह कार्यकर्ताओं में एक जोश खरोश है। लोग यहाँ पर गुलाल खेल रहे हैं, पेड़े बांट रहे हैं, लोगों एक दूसरे से गले लगा रहे हैं कि विजय देशमुख 5वीं बार यहाँ पर चुन के आए हुए हैं। वो कह रहे हैं कि मेरे सिवा यहाँ कोई आता ही नहीं और मैं उत्तर का ही आमदार हूँ, परमानेंट आमदार हूँ, ऐसा उनका कहना है। विजय मालक यहाँ पर जोश व खरोश में लोग उन्हें पेड़े खिला रहे हैं और उनको मुबारकबाद दे रहे हैं कि कह रहे हैं कि 70,000 की लीड यहाँ पर विजय मालक को मिलेगी और वो यहाँ के 5वीं बार परमानेंट आमदार बोल के चुन के आए हुए हैं। मैं लोक प्रधान न्यूज़ से गफूर सौदागर, मेरे साथ कैमरेमैन शहीद चित्तौड़। विजय मालक तुम आगे बढ़ो, विजय मालक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अड़प खड़ा, अड़प खड़ा। किती लीड आहे आणि आपल्याला काय वाटतं पुढे आणखी? सोलापूर शहर उत्तरमधल्या सगळ्या मतदार बंधूंना मी प्रथमतः आभार मानतो। त्यात भारतीय जनता पक्ष व युतीमधले महायुतीच्या सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचाही आभार मानतो। ही निवडणूक खरं तर पार्टीच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उडून नेलं आणि आज जो 13व्या फेरी अखेर 30,000पर्यंत लीड मिळून मला असं वाटतं की आपल्याला 40च्या पुढे लीड जाण्याची शक्यता आहे आणि एक प्रकारचं चांगलं आज आपल्या शहर उत्तरमधल्या लोकांनी दाखवून दिलं की आपल्या इथं सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यामध्ये आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या सगळ्या नेत्यांनी यश प्राप्त केलं। या शहर उत्तरच्या या विशेष सांगायचं म्हटलं तर माझ्या विरुद्धचा असलेला उमेदवार घरोघरी जाऊन यंत्रतंत्र वाटून बुवाबाजी करून मतं मिळविण्याचा प्रयत्न केले। मी त्यांना सांगू इच्छितो की बुवाबाजी करून मतं मिळू शकत नाहीत, लोकांमध्ये मिसळावं लागत आहे आणि सातत्यानं म्हणले की लग्नाला असू दे, मैत्रीला असू दे किंवा लहान सहान कार्यक्रमाला आमदार जाते, आमदारने विकासाचं काम करायचं असतं। पण मी तुम्हाला सांगू इच्छितो शहर उत्तरमधनं मला 5व्यांदा लोकांनी पसंती करत आहेत। याचा अर्थ की लोकांचं माझ्या विकास कामाला पसंती दिली आहे आणि केवळ विकास काम नाही तर त्यांच्या सोबत असलेल्या ज्या काही आपल्या सगळ्यांचा आत्मीयता आहे ते माझ्याबरोबर ठेवलं, त्यांचा आशीर्वाद, त्यांचं सहकार माझ्याबरोबर आहे, याबद्दल त्यांचं खरंच मी मनपूर्वक आभार मानतो। आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल? मी भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली आणि मला असं कधी वाटलं नव्हतं की मी आमदार होईन किंवा 4-4, 5-5 टर्म आमदार होईन, राज्यमंत्री होईन, पालकमंत्री होईन, हे कधी वाटलं नव्हतं आणि मला तेवढी मोठी अपेक्षाही नव्हती। पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या नेत्यांनी मला तिथवर नेलं, त्यामध्येही मला समाधान आहे। मी आमदारकी झालो, आपलं शहर उत्तरच्या या सगळ्या नागरिकांचं सेवे करण्याची संधी मला मिळून दिली, त्याच्यातच मी माझं मोठं पण समजतो। अभी 11वें राउंड पर मालक की लीड अब लगभग 27,800 तक है और इंशाल्लाह अगर अल्लाह ताला चाहे तो 50,000 के ऊपर मालक की लीड रहेंगी और ये भारतीय जनता पार्टी अपने सोलापुर शहर में तीनों सीट जीत के एक नया विक्रम कर रहे हैं। इसीलिए जो उमस फैला हुए थे विरोधकों ने उस पर ये जनता ने उसको जवाब दिया है, करारा जवाब दिया है, मतों से करारा जवाब दिया है। लोगों को क्या कहना चाहते हैं वो लोग? अभी सिर्फ
भारतीय जनता पार्टी सब जमात के सब वर्गों को एक विकास की तरफ ले जाने वाली पार्टी है। इसलिए जनता ने उससे जात भेद पर न देते हुए विकासात्मक और सब जमात को ले जाने वाली पार्टी भारतीय जनता पार्टी को दी है। उत्तर में कौन से समाज ने मालक को मतदान किया? ऐसा अपन नहीं बोल सकते। सब मुस्लिम समाज लेकिन मालक को मतदान किया है। पशुधारी समाज रहते, लिंगायत समाज रहते, धनगर समाज रहते, अपने पूर्ण रेड्डी रहते, सब जमात जो क्या बोल रहे हैं तो बूथ के लीड बोल रहे हैं। अब उन पर नहीं डिपेंड हो सकते, सब जमात के बूथ के लीड बोल रहे हैं। इसलिए अगर और थोड़ा देर रुकिए, मालक 50,000 रुपये अपार कर। मागचं लीड तोडून पुढं आमची वाटचाल चालू आहे। सर्व कार्यकर्त्यांचा, जनतेचा आणि मालकांनी केलेल्या कामाच्या ही पोचपावती आहे आणि मालकांनी जे प्रत्येक मतदाराशी संपर्क ठेवलेला आहे, पूर्ण आपल्या मतदारसंघात आणि शहराचा विचार करून त्यांनी जी विकास कामं केलेली आहेत त्याचीच ही पोचपावती म्हणून सर्व मतदारांनी, लाडक्या बहिणींनी, सर्व जनतेने त्यांना भरभरून मतदान जे केलेलं होतं त्याचीच ही पोचपावती आहे। आता किती लीड असणार सर अंदाजे? तो आपण सर्वजण मिळून बघतोच आहे। क्रमांक हा चढताच आहे, मतदान हे वाढतंच आहे आणि त्यांची लीड ही वाढतीच आहे। आपल्याला थोड्याच वेळात हे लीड त्यांचं मालकांचं कळून येईल। आज भारतीय जनता पार्टीचा सोलापूर शहरमधील जो जल्लोषाचं वातावरण आपण सगळे पाहतच आहात। शहर उत्तरमध्ये ज्याप्रमाणे लोकांनी निगेटिव्ह पायदा तयार केलं होतं वातावरण, त्यांना आम्ही उत्तर मताधिक्यानंच देणार होतो। आज आपण बघता की आता 13वी फेरी पूर्ण झालेली आहे, तर 27,200 मतांनी मालक लीड आहेत। मागच्या वेळेस जे 73,000 मताचं लीड होतं त्याच्यापेक्षा जास्त मतांनी या शहर उत्तरमध्ये मालक येतील हे सर्व लोकांचं म्हणणं होतं। ते त्यांनी मतदानारूपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी त्यांनी आज साध्य केलेलं आहे। ह्या मतदानाच्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शहर उत्तरमध्ये कुठलाही निगेटिव्ह, फेक निगेटिव्ह किंवा जे तुतारी घेऊन थांबले होते त्याची परिस्थिती काय झालेली आहे। आज तुतारीच्या माध्यमातून तुतारीच्या आता काही म्हणजे कुठल्या गोष्टी अपशब्द न बोलता ज्यांनी तुतारी केले त्यांनी तुतारीच आज वाजवत आम्ही त्यांना घरी पाठवणार आहे। एवढंच आम्ही या ठिकाणी शहर उत्तरच्या सर्व कार्यकर्त्यांकडून आम्ही त्यांना सांगू शकतो। भारतीय जनता पार्टीचा कोण म्हणता येत आल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता येत आल्याशिवाय राहत नाही। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, कुमार दास तुम्हाला तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मी श्रीकांत वळगी शहर उत्तर मतदारसंघातून मी आज बोलतोय। आपले शहर उत्तर मतदारसंघाचे माननीय विजयकुमार देशमुख मालक आणि लोकप्रिय आमदार, आता आम्ही अगोदर सांगितलं होतं, ह्याच्या अगोदरसुद्धा मी सांगितलं होतं ज्या वेळेला पदयात्रा होता, आपले लोकप्रिय आमदार 5व्यांदा 100% आमदार होणार आणि कमीत कमी 1 लाख मतांनी निवडून येणार। आता 11व्या फेरी अखेर मालक जवळजवळ 28 ते 29,000 मतांनी आता लीड घेतलेला आहे आणि अजून 11 फेरी अजून बाकी आहे। या 11 फेरीमध्ये मालकांना कमीत कमी 50 ते 60,000 मताचं लीड मिळेल आणि जवळजवळ जर बघितलं तर 22 फेरी अखेर मालकांना 70 ते 80,000 मताने मालकांना लीड मिळेल आणि मालक 100% निवडून येणार। आणि समोरच्या जे आता तुतारी आहे त्यांचं आता डिपॉझिट जप्त होणार आहे आणि बाकीचा अपक्षवाल्यांचा तर विषयच नाही, अपक्षवाल्यांचं नावसुद्धा नाही। जे लोक मालकांना जे दरवेळेप्रमाणे 4 वेळा त्यांनी जे अपोज करत होते त्यांनी आता त्यांचं डिपॉझिट तर जप्त झालेलं आहे आणि त्यांची पूर्ण नामुष्की झालेलं आहे। त्यांनी जाऊन आता घरात जाऊन बसलेलं आहे आणि आम्ही त्यावेळेला छाती टोकून सांगत होतो, ज्या वेळेला आमचे लोकप्रिय आमदार यांचा पदयात्रा होता त्या पदयात्रामध्ये प्रत्येक वार्डात आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये मालकांना जे मांडणारे जे वर्ग आहे सर्व वर्ग मालकांच्या सोबत होते। कुठलेही असू दे, लिंगायत असू दे, दलित असू दे, मुस्लिम असू दे, जैन असू दे, शीख असू दे, ईसाई असू दे, मारवाडी असू दे, सर्व जातीय लोकांना मालकांनी हा जो निवडणूक कार्यकर्त्याच्या जोरावर निवडलेला होता आणि खरोखरच कार्यकर्त्यांनी मालकांना परत पावती दिलेला आहे आणि मालक 70 ते 80,000 मतांनी निवडून येणार। अजून 11 फेरी बाकी आहे आणि निवडून आल्यानंतर फक्त सोलापूर शहर उत्तरमध्ये आता आपल्याकडं भाजपचे 6 उमेदवार आता पुढे आहेत।
आणि 6चे 6 उमेदवार निवडून येतील आणि महाराष्ट्रामध्ये अजून एकदा महायुतीचं सरकार स्थापना होणार। आणि आता हे सध्या भाजपचा पूर्ण वनवे आहे। लोक म्हणत होते की बाबा 150 सीट 160 सीट येतील। आता जर बघितलं तर भाजपचा जो लीड आहे 288 पैकी 218 लोकांचा आता सध्या लीड आहे आणि 100% देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून एकदा महायुतीचं सरकार येणार, महायुतीचा स्थापना होणार आणि 5व्यांदा आपले विजयकुमार देशमुख मालक यांनी 70-80 मतांनी निवडून येतील आणि आता निवडून आल्यानंतर मालक 100% कॅबिनेट मंत्री होणार। विजय देशमुख मालक हे कमीत कमी 50,000पेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहेत। फक्त एकच सांगतो, अजून कोण शिल्लक असेल तर त्यांनी पण उत्तरला यावे। आज आपल्या शहर उत्तरचे लाडके आमदार 5व्यांदा विजय झालेले, ज्याचा विजय रथ कोणी रोखू शकत नाही असे आमचे लाडके आमदार मान्य श्री विजयकुमार देशमुख मालक हे आता निवडून आल्यातच असं आम्ही समजलेलो आहे। कारण पहिल्यापासून आम्हाला माहित होतं की आमदार विजयकुमार देशमुख हे फक्त शहर उत्तरचा विकास करू शकतात, म्हणून मी पहिलाच म्हणालो होतो शाळेत जाताना घालून जातो आपण दप्तर, शाळेत जाताना घालून जातो आपण दप्तर। 35 आणि 35 35 आणि 35 किती? मी म्हणूनच म्हणालो होतो शहर उत्तरच्या प्रश्नाला फक्त देशमुख मालकच उत्तर।